भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं। नागरिकांच्या आक्षेपानंतर अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराकडे कागदोपत्री कारवाईचा फार्स करण्यात आलाय। रस्ता करताना आम्ही कार्यालयात नव्हतो असं मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक उत्तर दिलंय। तेव्हा भर पावसात हे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे आता याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमधली ही घटना आहे। तिकडे सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यात रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। महिन्याभरापूर्वी तयार केलेला रस्ता नागरिकांनी हाताने उकरून दाखवला। बार्शी तुळजापूर रोडवरील उपळे दुमाला या गावातील नागरिक संतप्त झाले। सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आणि याची दखल घेत ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अशी जर रस्त्याची अवस्था असली तर कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन निवांत बसते। पहिल्यापासून रस्ता खराब झाला, काम होऊन 1.5 महिने व्हायचा आहे। तोवर तर रस्त्याची अशी अवस्था झाली, इथून तिथून रस्त्याची सगळी अवस्था अशी झाली। हा जो रस्ता दिसतोय तो बार्शी तुळजापूर हा रस्ता आहे। 1 महिन्यापूर्वी ह्या रस्त्याचं काम झालंय, पण जर तुम्ही खाली बघितलं तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे। एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे, तर याची तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार बार्शी तसेच कलेक्टर ऑफिस यांनी याची चांगल्या पद्धतीने दखल घेऊन या रस्त्याची जे निकृष्ट दर्जाचं काम झालंय त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीनं पूर्ववत करून द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।